धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही असा सवालही या संतप्त महिलांनी विचारलाय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। तर आज धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा निघतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून हा मोर्चा आजचा महत्त्वाचा आहे आणि यामध्ये महिलांनी मोठा सहभाग दाखवलाय। बीड, परभणी, पुणे, जालना पाठोपाठ आज धाराशिवमध्ये मोर्चा होतोय। मी आक्रोश मोर्चाला तर सुरुवात झाली असून यामध्ये दलित बांधवही मोठ्या संख्येने सहभागी आहेत। आपल्यासोबत दलित बांधव आहेत, त्यांच्याशी संवाद साधू। काय मागणी आहे? जनाक्रोश मोर्चात तुम्ही रस्त्यावर आहेत। आपली प्रशासकीय आणि शासन व्यवस्था इतकी निकृष्ट दर्जाची झालेली आहे, त्यामुळं या प्रशासनाला आणि शासनाला घटनेप्रमाणे जी घटनेची मूल्य आहेत, समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुभाव आहे, ही समाजामध्ये इस्टॅब्लिश न झाल्यामुळं खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या असंख्य घटना होत आहेत आणि या लोकांना खऱ्या अर्थानं न्यायालयातून कडक शिक्षा हवी अशी माझी मागणी आहे। याच्यामध्ये जातीमध्ये वाद लक्षात घ्यायची काहीच गरज नाही। याच्यामध्ये एक युवक, बीडमधला युवक संतोष देशमुख असेल किंवा बौद्धवासी सोमनाथ सुरवंशी असेल, यांची जी निर्गुण हत्या झालेली आहे, या हत्येचा हा निषेध आहे। याच्यामध्ये जाती धर्माचा कुणी राजकारण आणू नये। गृहमंत्र्यांनी पहिल्यांदा राजीनामा देऊन समस्त महाराष्ट्राची माफी मागावी आणि बीड येथील जी घटना घडलेली आहे आणि परभणीमधील त्याला महाराष्ट्र प्रशासन जिम्मेदार आहे। गृह खात्यानं त्याला फक्त एक मारेकरी म्हणून कोणत्याही जातीचा रंग न लावता एक निपक्षपातीपणे चौकशी करून जे काय आरोपी आणखी फरार आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर पकडून त्यांच्यावर अत्यंत म्हणजे संविधानिक कठोर कारवाई करण्यात यावी। कुठल्याही जाती धर्माचे नाही तर ते आरोपी आहेत, त्यांना कठोरातली कठोर शासन व्हावं अशी मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणात इथले दलित बांधवही धाराशिव येथील जन आक्रोश मोर्चात सहभागी झालेत। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।